ओम साईराम. मी प्रियंका. आपण साई सच्चरित या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आपण उपोद्घात, प्रस्तावना आणि साई ग्रंथाबद्दल 2 शब्द याचे वाचन केलेले आहे. आज आपण श्री साईबाबांची भक्ती का करावी याची 11 कारणे जी ग्रंथामध्येच नमूद केली आहेत त्याचे रसग्रहण करणार आहोत. त्यानंतर मी साई सच्चरित कसे वाचावे ते आपण पाहू आणि त्यानंतर श्री साई सच्चरित पठणाची फलश्रुती म्हणजे त्याचे फायदे काय काय आहेत याचे मनन करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. ओम साईराम. श्री साईबाबांची भक्ती का करावी याचे पहिले व महत्वाचे कारण म्हणजे श्री साई सच्चरितकार हेमाड पंतांनी म्हटल्याप्रमाणे बाबांनी फक्त भक्त मागतील त्या इच्छा पुरवण्याचे व्रत घेतलेले आहे. बाबा म्हणतात, जो जे मागे त्या ते देई, हे ब्रीद जयाने बांधिले पायी, म्हणून म्हणतो करिगा घाई, दर्शन घेई साईंचे. आणि तेही लगेच उशीर न लावता तुम्ही खऱ्या श्रद्धेने मागा आणि सबुरी धरा की कोडे सुटलेच म्हणून समजा. तुम्ही कोणी कुठेही असा, भावे मज पुढे पसरिता पसा, मी तुमची या भावा सरिसा, रात्रंदिसा उभाच. प्रसन्नही ते कसे सहज होतात. कठीण तपश्चर्या नको, कष्टदायक उपास तापास नको किंवा कठोर इंद्रिय दमन नको. बाबांनीच म्हटल्याप्रमाणे फक्त तू मजकडे अनन्य पाही, पाही न तुझकडे तैसाच मीही. आता याहून सोपी साधना आणखी कुठली असेल. बाबांनी देहत्याग करून 74 वर्ष झाली तरी हजारो भक्तांना त्यांच्या अस्तित्व जाणवते आणि त्यांच्या हाकेला ते धावून आल्याची प्रचिती येते. झालो जरी गत प्राण, वाक्य माझे मानाप्रमाण, माझी हाडे तुर्बती मधून, देतील आश्वासन तुम्हास. बाबा आज देहधारी नसल्याने त्यांची सद्गुरू म्हणून भक्ती केली तर आपली फसवणूक होण्याची काळजी नाही. आजकाल आपल्या देशात स्वतःला भगवान, अवतार, महर्षी म्हणणारे अनेक गुरु पाहिले, म्हणजे खरा सद्गुरू कोणता हे जाणणे कठीण होऊन बसले आहे. स्वयं ज्याते अनुभव नाही, तो काय शिष्या ते देईल पाही, जयान अपरोक्ष अनुभव काही, सद्गुरु कदाही न म्हणावा, शिष्यापासून घ्यावी सेवा, स्वप्नीही न धरी ऐसिया भावा, उलट शिष्यार्थ निज देह लागावा, इच्छितो जाना सद्गुरु. बाबांच्या भक्तीसाठी पैशाची जरुरी नाही. नुसते फूल किंवा पानही खऱ्या प्रेमाने व आदराने अर्पण केले तरी त्यांना चालते. एवढेच काय, 2 हातांचा नमस्कारही ते गोड मानून घेतात. 2 हात एक माथा, स्थैर्य श्रद्धा अनन्यता, न लगे दुजे साईनाथा, एक कृतज्ञता ते व्हावी. बाबांना साकडे घालण्यासाठी प्रत्येक वेळी भाडे खर्चून शिर्डीची वारी करण्याचीही गरज नाही. त्यांना भक्ताने कोठूनही म्हणजे 7 समुद्रा पलीकडूनही हाक मारली तरी ते धावून येतात. मज न लागे गाडी गोडी, मज न लागे गाडी घोडी, विमान अथवा अगिन गाडी, हाक मारिजो मज आवडी, प्रकटे मी ते घडी अविलंबे. त्यांच्या द्वारकामाईतील अखंड तेवणाऱ्या धुनीतील उदी हे सर्व रोगांसाठी रामबाण औषध आहे. त्याची किंमत 2 पैसे. श्रद्धा व सबुरी. उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, होईल पातक निरसन शेष, सुख संतोष सर्वदा. हेमाड पंतांनी लिहिलेल्या त्यांच्या श्री साई सच्चरितात वेद, उपनिषदे व गीता यांचे गोष्टी रूपात साठवलेले आहे. त्यांचे भक्त सतत वाचन व मनन करून त्यातील उपदेश आचरणात आणला की मोक्ष प्राप्ती निश्चित म्हणून समजा.
ग्रंथ नवे हा कल्पवृक्ष, संसार जना वाटे वृक्ष, मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष, अनुभव प्रत्यक्ष पहावा. बाबांचे साई हे नाव किती छोटे, किती मधुर व उच्चारण्यास किती सोपे आहे. अवघड जोडाक्षरे नाहीत आणि जिभेला त्रासही नाही. सोडून या लाख चतुराई, स्मरा निरंतर साई साई, बेडा पार होईल पाही, संदेह काही न धरावा. आता बाबांचे शेवटचे कारण 11वे, शेवटचे व महत्वाचे कारण म्हणजे श्री साईबाबा तुमच्या ऐहिक इच्छा पूर्ण करतातच, त्याचबरोबर ते तुम्हाला मोहमय संसारात गुरफटू देत नाही. हळूहळू तुम्हाला परमार्थाची गोडी लावून वारंवार दिशा दाखवून नित्य आनंदमय अशा मोक्षाकडे ते घेऊन जातात. मज होऊन अनन्य शरण, जया माझे अखंड स्मरण, तयाचे मज माथारून, फेडीन उद्धरण करुणिया. श्री साईबाबांची भक्ती का करावी याची 11 कारणे संपलेली आहेत. ओम साईराम. आता श्री साई सच्चरित कसे वाचावे. एका भक्ताने लिहिले होते की त्याने साई सच्चरिताची 10-12 पारायणे केली तरी त्याला इच्छित फलप्राप्ती झाली नाही. दुसऱ्या एका भक्ताला श्री साई सच्चरित तो कसे वाचतो हे वाचून दाखवण्यास सांगितले तर त्याने एखाद्या मेलगाडीच्या वेगाने त्यातील ओव्या भरभर वाचण्यास सुरुवात केली. बहुधा सर्वच भक्त श्री साई सच्चरिताची किंवा कोणतीही पोथी अशीच वाचतात, पण हे खरे नव्हे. अशा प्रकारे घाईघाईने अर्थाकडे लक्ष न देता पठन केले म्हणजे उद्देश कधीच सफल होत नसतो. अक्षर ओळख म्हणून वाचता येते इतकेच. अन्न खाऊन जेवढ्याचे रक्तात रूपांतर होते तेवढेच पचनी पडते, हे अगदी खरे आहे. एक जरी ओवी अर्थ समजून जीवनात साकार केली, आचरणात आणली तरीही जीवन उजळून निघेल. म्हणूनच संत नामदेव महाराज ज्ञानेश्वरी बद्दल म्हणतात, श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अनुभवावी म्हणजे नुसती वाचावी नव्हे. आणि हेमाडपंत म्हणतात, कायसे भजन प्रेमाविन, वाचने पोथी अर्थाविन, वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत अवतरले, पाहिजे ते कृतीत उतरले, या उपड्या घड्यावर तोय ओतले, तैसे झाले ते सकळ. श्री साई सच्चरित किंवा इतर कोणतीही पोथी घाई न करता हळूहळू अर्थ समजून कशी वाचावी याबद्दलची खुद्द बाबांची शिकवण श्री साई सच्चरितात आपल्याला 3 ठिकाणी सापडते. प्रथम अध्याय 18 मध्ये साठे यांना गुरुचरित्राचा सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री साईबाबांनी त्यांना दृष्टांत देऊन जणू काय पोथी कशी वाचावी हेच शिकवले. सप्ताह पूर्ण होतानिशी बाबा देते दृष्टांत त्यासी, निज करी घेऊन त्या पोथीसी, अर्थ साठ्यांसी समजावित, स्वयंस्थित निजासनी, समोर साठ्यांस बैसवणी, गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. नंतर अध्याय 41 मध्ये धानूच्या बाळासाहेब देवांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानेश्वरी समजते का विचारले आणि मग ती कशी वाचावी हेही शिकविले. बाबा वदती पोथी पडता, फारची आपण घाई करिता, वाचा पाहू ती मज देखता, निकट बैसता मज पाशी. तसेच पोथी वाचून ती कृतीत आणली पाहिजे याचा उल्लेख अध्याय 21 मध्ये बेळगावचे वडगाव येथे एका सत्पुरुषाचे दर्शन घेऊन शिर्डीला आलेल्या विनायक ठाकूरांच्या कथेत सापडते. तयांसी म्हणती साईनाथ, आप्पांनी सांगितले ते यथार्थ, परी जेव्हा ते येईल कृतीत, पूर्ण मनोरथ तय होती. दुसरे म्हणजे पोथी अर्थ समजून वाचायची असेल तर एकाग्रता व स्वस्थता हवीच. ना तरी ते नाही वाचन, श्रवणी सादर नाही कान,
जेथे नवृत्ती एकतान पारगी कवन शब्दार्था वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी. आणि या सर्वात महत्वाचे म्हणजे पोथी वाचताना श्रद्धा व सबुरी असली तरच इष्टफळ मिळेल. सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत आतुडेल भक्ती प्रेमयुक्त श्रोते कृतकृत्य होतील. असो, शेवटी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी एक अतिशय सुंदर उपमा देऊन पोथी कशी वाचावी हे सांगितले आहे. ते भक्तांनी मनात ठसवून ठेवावे. जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेंचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणा चित्ता आणुनिया. शरद ऋतूतील चंद्राच्या किरणातील अमृताचे कोवळे कण चकोर पक्ष्यांची पिल्ले ज्याप्रमाणे हळुवार मनाने वेचून घेतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी या कथांचा चित्त अगदी हळुवार करून अनुभव घ्यावा. श्री साई सच्चरित कसे वाचावे हे आपण आता थोडक्यात पाहिलेले आहे. आता श्री साई सच्चरित पठणाची फलश्रुती काय काय आहे ती आता आपण पुढे वाचूयात. श्री साई सच्चरिताच्या पठणाचे महात्म्य व फल सांगणाऱ्या ओव्या या ग्रंथातील अध्यायात ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. आपण जर त्या मोजल्या तर त्यांची संख्या 250च्या वर भरते. त्यातील खुद्द बाबांच्या हेमाड पंथांच्या व अवतरणिका लेखक बाबांचे बाळ यांच्या शब्दातील निवडक 53 ओव्या आपण वाचणार आहोत. ते आता आपण पुढे पाहूयात. आता खुद्द साईबाबा म्हणतात, करिता माझी या कथांचे श्रवण तयांचे कीर्तन आणि चिंतन होईल मद भक्तीचे जनन अविद्या निरसन रोकडे. मगचो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पवाडे तयाची आम्ही मागे पुढे चोहीकडे उभाची. कोणीही केल्या माझे कीर्तन तयासी देईन आनंद घन नित्य सौख्य समाधान सत्य वचन मानावे. कृतांताच्या धाडेतून काढीन मिनिज भक्ता ओढून करिता केवळ मत कथा श्रवण रोग निरसन होईल. कथा करा सादर श्रवण त्यावरी करा पूर्ण मनन मननावरी निधिध्यासन समाधान पावल. आता आपण ज्या ओव्या वाचल्या त्या खुद्द साईबाबांनी म्हटलेले उच्चार आहेत. आता आपण साई सच्चरित कवी हेमाड पंत काय म्हणतात ते वाचूयात. योग याग ध्यान धारणा करू जाता प्रयासनाना सायासन लगे या कथा श्रवणा एक अवधाना वाचून. ऐसी ही साईची कथा निर्मळ परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ जळतील पंच महापापे प्रबळ जातील समूळ विलयाला. आस्था जरी गर्क संसारी पडली संत कथा कानावरी यत्न न करिता तिळभरी कल्याणकारी ती स्वभावे. मग मी भक्ती भावे परिसता केवढे शय्य चढेल हाता श्रोता विचार करावा चित्ता आपुल्या निज हिता कारणे. न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शरीर शोषण न लगे तीर्थ यात्रा पर्यटन चरित्र श्रवण एक पुरे. होवणी श्रद्धा भक्तियुक्त करील जो या अध्यायाचे नित्य पारायण होवणी स्वस्थ चित्त आपदा निर्मुक्त होईल. पुरेल अपूर्व इच्छित काम पाल अंती पूर्ण निष्काम पावल दुर्लभ सायुज्य धाम अखंड राम लाधाल. पुण्य पावन हे चरित्र जल जैसे गंगेचे पवित्र धन्य श्रवण कर्त्याचे श्रोत्र इह परत्र साधक ते. पाहू अमृताची उपमा देऊन परी अमृत काय गोड याहून अमृत करील प्राण रक्षण जन्म निवारण चरित्र हे. नित्य पडता या कथा श्रवणी साई दिसेल नित्य नयनी मनी ध्यानी दिवा रजनी स्मरणी चिंतनी राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नी आसनी शयनी आणि भोजनी सवेई होईल गमनागमनी जनिवनी निरंतर.
ऐसा येता निधिध्यासनी मन पावेल स्थिती उन्मनी ऐसे होऊ लागत अनुदिनी चित्त चैतन्य समरसेल चरित्र नवे हा सुखाचा ठेवा निज परमामृताचा मेवा भाग्य आगळा त्यानेची सेवा वा भक्तिभावा करुणी गुरुमुखीच्या गोड कथा ऐकता निरसले भवभय व्यथा होईल आनंद श्रोतियांच्या चित्ता स्वयं प्रकटेल वाचिल जो हा अध्यायादरी अथवा नेमाने अवर्तन करी तयाचे संकट गुरुराय निवारी खुन अंतरी दृढ बांधा चरित्र श्रवणे पातकारास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परम उल्लास श्रोते निरायास पावती सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचिता प्रगटेल परमानंद परिसता वाढेल श्रवण छंद मरणे स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निदिध्यासनी महदा उल्लाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध ऐसी आगाध ही लीला जैसा उगवता दीनमनी अंधार जाय निरोसोनी देवी या कथा पियुष पाणी माया हरपोणी जातसे हा सच्चरित मार्ग दोपट जेथे जेथे याचा पाठ तेथेच द्वारका माईचा मठ साई प्रकटे निश्चय तेथेच गोदावरीचे तट तेथेच शिर्डी क्षेत्र निकट तेथेच साई धुनी सकट स्मरता संकट निवारी जेथे साई चरित्र पठन तेथे सदैव साई निवसन श्रद्धा पूर्वक चरित्रावर्तन करिता तो प्रसन्न सर्व भावे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी वाचिल नित्य हे चरित्र जरी निज गुरुराज सह श्रीहरी बेठेल निर्धारी भाविका अखंड लक्ष्मी नांदेल घरी वाचतील जे निरंतरी निदान जो एक सप्ताह करी दरिद्र दूरी तयां करून या एकाग्र मन अभिवंदुनी साई चरण महामंगल परम पावन करी जो श्रवण या कथा जो भक्त भक्ती समन्वित निज स्वार्थ साधवया उद्यत होऊन या एकाग्र चित्त कथामृत हे सेविल साई पुरविल तयाचे अर्थ पुरविल स्वार्थ आणि परमार्थ सेवा कधीही जाई न व्यर्थ अंती तो कृतार्थ करील श्रवण करिता साई सच्चरित श्रोते वक्ते नित्यपूत पाप पुण्याचा होई घात नित्यमुक्त दोघेही भाग्य आगळे ऐकता श्रोत्र भाग्य आगळे वक्त्यांचे वक्त्र धन्य ते साई स्तोत्र अति पवित्र निज भक्त तुटावया संसार बंधन याहुनी नाही अन्य साधन साई कथा परम पावन सदा सेवन सुखदायी असो आता येते मना धरुणी या बाबांच्या चरणा करावी तयास एक प्रार्थना सकल भक्त जनाकारणी की हा ग्रंथ सर्वा घरी आसावा नित्य पाठांतरी नियमे प्रेमे पारायण करी संकटे वारी तयांची होऊन या शुचिरभूत प्रेम आणि श्रद्धायुक्त वाचिल जो हा सात दिसात अनिष्टे शांत तयांची करिता हे सच्चरित श्रवण अथवा नेमे पारायण करीतील साई समर्थ चरण संकट निवारण अविलंबे धने चूसी लावेल धन शुद्ध व्यवहारी यशपूर्ण फळ येईल निष्ठे समान येईना भावाविना अनुभव आदरे करिता ग्रंथ वाचन साई समर्थ सुप्रसन्न करी आज्ञान दारिद्र्य विचिन्न ज्ञान सदन संपन्नता देई चित्त करून या सुसमायित नेमनिष्ठ हे सच्चरित वाचावा एक तरी अध्यायनित होईल अमित सुखदायी जयामणी स्वहित विचार तेने हा ग्रंथ वाचावा साचार जन्मोजन्मी साईचे उपकार आनंद निर्भर आठविल गुरु पौर्णिमा गोकुळाष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईंच्या उत्सवी नियमी ग्रंथ निजधामी वाचावा ऐसा ग्रंथ अध्यायिता संपूर्ण मन कामना पूर्ण होतील हृदयी धरिल्या सद्गुरु चरण होईल उत्तीर्ण भवसागर रोगिया होय आरोग्य दरिद्री होय धनाढ्य संकल्प विकल्प येई स्थैर्य दिना औधार्य लाभेल पिशाच बाधा अपस्मार ग्रंथावर्तने होतील दूर
मूक अपंग पंगु भदीर तयाही सुखकर हे श्रवण. जो शक्तिमान परमेश्वर तयाचा जयांसी पडला विसर. ऐसे जे अविद्या मोहित नर होईल उद्धार तयांचा. नर असुनी असुराचार करुणी मिथ्या दबडिती शरीर. संसार मानिती सुखाचे आगर होईल उद्धार तयांचा. अवतरणिका करते बाबांचे बाळ म्हणतात, ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष. संसार जन वाटे वृक्ष. मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष. अनुभव प्रत्यक्ष पहावा चोखट करुणी अंतकरण. भक्ती भावे करावे पारायण. एक द्वि वा त्रिहनी करावे पूर्ण. साई नारायण तोषेल अथवा करावा सप्ताह गोड. मिळेल पुण्य संपत्तीची जोड. साई पुरविल मनीचे कोड. भव भय मोड होईल. येणे तोषेल साई भगवान. देईल भक्ता पसायदान. छेदिल भव भय लेलिहान. दाविल निधान मोक्षाचे. अशा पद्धतीने आपण आता साई सच्चरित पठणाच्या फलश्रुतीचे वाचन पूर्ण केलेले आहे. ओम साईराम.